पुण्यातील काळू धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकाची सुटका करण्यात आली। काळू धबधब्यावरील 5 टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्याच्या ठिकाणी हा पर्यटक अडकला होता। दोरीच्या साहाय्याने पर्यटकाला बाहेर काढलेले पाहूया। देशात प्रसिद्ध असलेल्या जुन्नर तालुक्यातल्या खिरेश्वर हद्दीतील काळू धबधब्याच्या मुख्य प्रवाहात अडकलेल्या पर्यटकाला वाचवण्यात यश आले। ही घटना शुक्रवारी घडली। काळू धबधबा हा 5 टप्प्यात खोल दरीत कोसळतो। त्याच्या पहिल्या टप्प्याच्या ठिकाणी एक पर्यटक पाय घसरून पडला होता। खाली शेकडो फूट खोल दरी आणि काळू नदीच्या अतिवेगवान पाण्याच्या प्रवाहात हा युवक अडकला होता। पर्यटकांनी त्याला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढलं। वाचवणाऱ्या युवकांनी स्कार्फ ओढणीच्या माध्यमातून दोरी तयार केली। पावसाळा सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणचे धबधबे प्रवाहित झाले असून पर्यटकांना खुणावत आहेत। अशातच खबरदारीच्या सूचना करून मोहन न आवरल्यानं काही तरुण अशा घटनांमध्ये अडकतात। तिकडे उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय। मंडीजवळ 3 ठिकाणी भूस्खलन झाले। अनेक घरं उद्ध्वस्त झाली। डोंगरांमध्ये मुसळधार पावसामुळे संतुलन बिघडले। हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे 249 रस्ते वाहनांसाठी बंद आहेत। यापैकी 207 रस्ते मंडी जिल्ह्यातील आहेत। भूस्खलनामुळे या रस्त्यांवर सर्वाधिक परिणाम झालाय। मुसळधार पावसामुळे मंडी ते धरमपूर दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग 3 अटारी लेह जड वाहनांसाठी बंद करण्यात आलाय। मंडीतील पांडोहा धरणाजवळील कैचीमोर येथे भूस्खलन झाल्यामुळे चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्गाचा मंडी कुल्लू विभाग सुमारे 10 तास बंद ठेवावा लागलाय। मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थानला पावसाचा मोठा फटका बसलाय। गुजरातच्या बनासकांठामध्ये मुसळधार पावसानंतर पाणी साचले। काही ठिकाणी या पावसाचा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झाले। मध्य प्रदेशच्या टिकमगडमध्ये जोरदार पावसामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले। वाराणसीतही काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळाली। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे इथल्या प्रशासनानं सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।